साई षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार. आता मात्र फुल टच चेंडू, कार्पेट रोल शॉट, चांगलं क्षेत्ररक्षण. साई यांचा पुढचा चेंडू विनायक साठी फुल टच चेंडू, स्क्वेअर लेग दिशेने मारला चेंडू आणि हा चौकार. चांगलाच प्रयत्न. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. एक चांगलाच फटका बघायला मिळाला विनायकांच्या चेंडू फळीतून. फलकावर लागले ती 11 धावा. आता मात्र तशाच प्रकारचा फटका, परंतु हा सुद्धा चौकार जातोय. पंच श्रीकांत भोईर घोषित करतात चौकार. चौकार. एक मधुर संगीत ऐकू दे प्रणित. पोलीस मना पकडून नेलाय, कोणी मेले चुगली केले ना, पोलीस मना पकडून नेलाय. धन्यवाद डीजे धन्यवाद. आतापर्यंत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला एनसीसी संघ. परत एकदा सुरेख फटका फायनलच्या दिशेने जातोय 4 धावेसाठी. ह्या 4 धावा अंकित केल्या जातात. मोठ्यात मोठं लक्ष समोर ठेवावं. सुरेख फटका, षटकार, सामन्यातील पहिला षटकार, आजच्या दिवसातील पहिला षटकार. धन्यवाद धन्यवाद. सुरेख अशी फलंदाजी, सुरेख फटका, बॅक टू बॅक, त्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. डीजे फिरवाल का नातवा बोटीन फिरवाल का, हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, किल्ला जंजीरा दाखवाल का. वादल ओहो त्याच दिशेने सलग तिसरा फटका फायनल लेगच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षण होतोय. 1 बॉल क्षेत्ररक्षण होतोय स्वप्नील यांचा. दरम्यान 2 आहे वादल. आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा फाईन लेगच्या दिशेने. जो स्ट्रॉंग झोन आहे त्या स्ट्रॉंग झोन वरती ह्याचा मारा केला जातो. त्या स्ट्रॉंग बाजूवरती वारंवार मारा केला जातोय. परत एकदा हवाई फायर, समालोचन कक्षाच्या दिशेने स्वागतासाठी. दरम्यान एक प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी येते. जो बाहेर कॅच घेणार, झेल घेणार, त्याला सचिन घरत कडून 50 रुपयाचं पारितोषिक. ओहो अप्रतिम हवाई फाय, बॅक टू बॅक, सेकंड 6. आणि 50 धावा फलकावर लागतात विनायक यांच्या वैयक्तिक. दरम्यान बघूया अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे ह्यामध्ये. ओ स्लोवर चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विनायक 2 धावा पूर्ण केल्या जातात. त्या तो विनायक. आखूड टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका, धाव संख्या 4 ने आकार घेतो आणि 51 धावा. 16 चेंडू आणि 51 धावा. एक अप्रतिम वादग्रस्त अशी खेळी म्हणता येईल. तुफानी खेळी विनायक यांच्या बॅट मधून.